तू इथं काय करतोय? काय करतोयस? किती दिवस झाले तुम्हाला भेटली नाहीयेस. आज तुझ्या घरी कोणी नाही असं दिसलं म्हणून आलो भेटायला. मेसेजला रिप्लाय पण देत नाहीस तू. अरे कसं देऊ रिप्लाय? तुला माहिती ना घरात काय चाललंय. त्या स्वीटीमुळे आम्ही सगळे हैराण झाले. आणि त्यात आपलं जर कळालं ना. नाही इंद्रनील, तू जा बरं इथून. जाऊ? एवढी हिम्मत करून मी तुझ्या घरी भेटायला आलोय तुला आणि हकलतेस मला? इंद्रनील, माझ्या घरच्यांना कळालं ना त्यांना लय वाईट वाटेल. तू आत्ता इथनं जा ना प्लीज. काय उन्हाळा आहे. देवा देवा देवा, झाडच पडलाय. आय 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 आय. इंद्रने, तू कधी आलास र? मी आत्ताच आलो. तुमच्याकडेच आलो होतो पण घरी नव्हता तुम्ही. बाहेर गेला होता काय कुठं? होय, जरा सामान संपलं होतं म्हणून आणायला गेलतो. बरं द्या इकडे. देतो मी. तुला कशाला? हा असू द्या द्या. उन्हातून आला एक तर तुम्ही. बसा बसा बसा. काय पूर काय. आय 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 आय. पाणी घ्या. होय, लय गुणाचा आहेस बघ. पण तू कशाला त्रास करून घेतलास र? अहो पाणी आणायला कसला आलाय त्रास? इंद्रनील, तू सहजच आला होतास की आणखीन काय? हा म्हणजे आता माझं काय काम असणार. पण ते लोणचं, स्वीटीला लोणचं दिलं होतं ना तुम्ही. अहो लय भारी झालं होतं. मला पण आवडलं. तेच सांगायला आलो होतो मी इथं. बरं बरं बरं, तू बस, मी सरबत करतो तुझ्यासाठी. नाही सरबत नको मला. काम आहे थोडं, मला घाई आहे थोडी, जायचंय. येतो मी. हा तू कसं टकते आता बस. काय चाललंय? का रस्ता अडवायलास माझा? काय यार स्वीटी, मी आपल्या दोघांचे रस्ते एक करण्याचा विचार करतोय आणि तू एकी बाजूला. दिस इज नॉट फेअर यार. या खऱ्या स्वीटीला अजून ओळखलं नाहीस तू, म्हणून हे समज करायलायस. माझ्याकडे ना तुझ्यासाठी हे टाइमपास करायला वेळ नाही. ऐक ना, तेच ओळखायला आलोय. पण तू अशी रागवशील तर कसं होईल बरं? एकदा फक्त माझ्याशी व्यवस्थित बोलून बघ. तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. बंद पडा, शेवटचं सांगलोय, बंद पड. हा जो गोड चेहरा आहे ना, त्याच्यावरती अजिबात राग सूट करत नाही बघा. होय, हाच गोड चेहरा जेव्हा तुझ्या कानाखाली जाळ काढेल का नाही, मग तिखट बी वाटेल. हो का? ए पण मला आहे ना लवंगी मिरच्या पण लय आवडतात. मला पण सडक छाप मजनूच्या थोबाडीत मारायला खूप आवडतं. असं? थांब कुठे चालली तू? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? प्लीज चल चल बाहेर. मला थांब. इकडे ए, अक्कल आहे का तुला? मुलींची कसं वागतात कळत नाही का? साहेब, ही मुलगी जबरदस्ती आत घुसत होती. हा मंत्री साहेबांचा बंगला आहे. इथे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. रे दादा, ते माझं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. मला मिनिस्टर साहेबांना भेटायचं. माझ्या बाबांना बरं नाहीये, त्यांना ऍडमिट केलंय. माझे बाबा मिनिस्टर साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते आहेत. त्यासाठी मला थोडी मदत हवी. एक मिनिट थांब. मला सांग, नेमकं काय झालंय तुझ्या वडिलांना? हे काय चाललंय इथे? मॅडम, मुलगी जबरदस्ती आत घुसत होती. नाही, मी जबरदस्ती घुसत नव्हते. मी यांच्याकडे परवानगी मागत होते, पण हे माझं ऐकूनच घेत नाहीत. हे बघा, ही मुलगी, तिचे वडील आजारी आहेत. तिचे वडील साहेबांचे कार्यकर्ते आहेत. ती मदत मागायला आली इथे. हे तिला ढकलतायत. मी कार्यकर्त्यांकडनं काय फक्त कामं काढून घ्यायची का? वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीमागे उभं पण राहावं लागतं. ताई,
तू चल, मी तुझी मदत करतो. मला सांग, तुझे बाबा साहेबांचे कार्य करतेत? हो, माझे बाबा मिनिस्टर साहेबांसाठी काम करायचे. पार्टीची छोटी मोठी कामं, कधी मीटिंगच्या तयारीला मदत कर, कधी पोस्टर लावणं, असली कामं ते करायचे. माझे बाबा साहेबांना खूप मानतात. हा बघा, माझ्या बाबांचा साहेबांसोबतचा फोटो. ताई, माझे बाबा गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर बोलत होते लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, आणि त्या ऑपरेशनसाठी मला 1 लाख रुपयांची गरज आहे. ही बघा, ही सगळी हॉस्पिटलची बिलं. पैसे भरले नाहीत तर ऑपरेशन करणार नाही असं डॉक्टर म्हणतात. मला माझ्या बाबांना वाचवायचंय. ते मला तुझी गरज कळते, पण मला ती विचारावं लागेल, मी करते काहीतरी. काय बोलावं हो, ती मुलगी तुमच्याकडे मदत मागतीये, तुम्हाला कळत नाहीये? आपल्या वडिलांसाठी ती विनंती करते. ती वडील म्हणजे देव असतोय, माहितीये का नाही तुम्हाला? त्याच्यामुळे आपण या जगात येतो. तो आपल्यासाठी आयुष्यभर झटत असतो, आणि आज ही मुलगी तिच्या वडिलांसाठी धडपडतीये. तुम्हाला कळत नाही, आणि तुम्ही काय म्हणताय? विचारावं लागेल. कोणाला विचारणार आहात? मला नाही वाटत तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ए ताई, तू चल, काय तुला मदत करायची ना मला सांग. नको या माणसांच्या नादी लागू. चला, मी मदत करतो तुम्हाला. एक मिनिट. जर तुम्हाला समोरच्या बद्दल काही माहित नसेल ना, तर उगाच काही बोलायचं नाही. तुम्हाला काय माहिती हो माझं माझ्या बाबांवर किती प्रेम आहे ते? माझे बाबा आयुष्य आहेत माझं.